शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही बाजूचे आमदार आहेत ते अपात्र केलेले नाहीत। खरं तर उद्धव ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यांची मागणी होती की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आणि त्याच्यामुळे 10 शेड्यूलनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्यात यावी, त्यांना अपात्र करण्यात यावं। परंतु कालच्या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत त्यांना अपात्र केलेले नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी काही कारणं सुद्धा दिलेली आहेत। दुसरीकडे ठाकरेंचे जे आमदार आहेत त्यांना अपात्र करावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती, त्याच्यावर सुद्धा अध्यक्षांनी निकाल दिला आणि ठाकरेंचे सुद्धा जे आमदार आहेत ते काल अपात्र झालेले नाहीत। ह्या सगळ्या निर्णयानंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत। उद्धव ठाकरेंच्या अशा कुठल्या चुका झाल्या ज्याच्यामुळे हा निकाल त्यांच्या विरोधात गेला अशा चर्चा होत आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये अशा 3 गोष्टी पाहणार आहोत ज्याच्यामुळे हा जो निकाल आहे तो उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलेला आहे। पहिली चूक, उद्धव ठाकरे ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे जे आमदार आहेत ते सुरत आणि गुवाहाटीला गेले होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी खरं तर एक बैठक बोलावली होती। सगळा जो ड्रामा झाला होता तुम्ही सगळा रात्री पाहिलेला असेल। उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरनं निघाले होते, ते मातोश्रीकडे जायला निघाले होते। टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी असंख्य शिवसैनिक येत होते त्यावेळेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा सुद्धा राजीनामा दिला होता। जर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हीच केस आठवत असेल तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट म्हटलं होतं, जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता आणि ते जर फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर कदाचित आम्हाला स्टेटस को जी परिस्थिती ती आणता आली असती, म्हणजे पूर्वीसारखी परिस्थिती आम्हाला आणता आली असते आणि कदाचित उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते आणि मग सरकार हे टिकलं सुद्धा असतं। परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यांनी व्हॉलंटरीली हा राजीनामा दिला होता, त्यामुळे पूर्वीची परिस्थिती आणता येणार नाही आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आम्हाला मुख्यमंत्री पदावर ठेवता येणार आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं। त्यामुळे जर उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस राजीनामा दिला नसता, जर त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं नसतं तर कदाचित आजचा जो निकाल आहे तो त्यांच्या बाजूने गेला असता आणि कदाचित महाविकास आघाडी सरकार हे कोसळलं सुद्धा नसतं। दुसरा मुद्दा, दुसरी चूक आपण समजून घेऊया, ती म्हणजे 2018 मध्ये शिवसेनेमध्ये काही बदल करण्यात आले होते, शिवसेनेच्या घटनेमध्ये काही बदल करण्यात आले होते। शिवसेनेचे जे पक्षप्रमुख पद आहे ते तयार करण्यात आलं होतं आणि त्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरेंना देण्यात आले होते। ही सगळी आर्ग्युमेंट आहे ती ठाकरे गटाची होती। ठाकरे गटाचं म्हणणं होतं की 2018ला आमची कार्यकारिणी झाली, त्याच्यामध्ये कार्यकारिणीचे किंवा पक्षाचे सर्वाधिकार हे आम्ही उद्धव ठाकरेंना दिले होते। उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख आम्ही म्हणून निवड केली होती आणि त्यामुळे कोणाला डिस्क्वालिफाय करायचं किंवा कोणाला पक्षात काढायचं याचे सगळे अधिकार हे उद्धव ठाकरेंना आहे आणि व्हीप कोणाला नेमायचं याचे सुद्धा अधिकार हे उद्धव ठाकरेंना आहे। परंतु निवडणूक आयोगाकडे जी शिवसेनेची घटना आहे ती 1999ची आहे आणि त्याच्यामध्ये पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाहीये, शिवसेना प्रमुख असं पद आहे, परंतु ते जे पद होतं ते बाळासाहेबांना होतं आणि बाळासाहेबांच्या नंतर हे पद हे कोणालाही देण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाहीये आणि त्याच घटनेचा आधार खरं तर विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता आणि निर्णय देताना सुद्धा त्यांनी शिवसेनेची 1999ची घटना आहे ती रेफर केली होती। आता 2018चा नेमका काय प्रकरण आहे तर 2018 मध्ये शिवसेनेची कार्यकारिणी झाली होती आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली होती, त्यांना निवडण्यात आलं होतं। त्याचबरोबर इतर जे नेते आहेत त्यांना सुद्धा शिवसेनेच्या कार्यकारिणीवर नेमण्यात आलं होतं, काहींना निवडण्यात आलं होतं। आता ही जी निवडणूक झाली किंवा ही जी बैठक झाली होती त्यावेळेसची त्याच्याबाबतचे जे कागदपत्र आहेत, त्या घटनेमध्ये जे बदल केले होते, घटनेमध्ये जी अमेंडमेंट केली होती ती निवडणूक आयोगामध्ये दिली नाही असं म्हटलं जात आहे। त्याच्याबद्दलचं एक्नॉलेजमेंट जे हे उद्धव ठाकरेंकडे नाही असं म्हटलं गेलं होतं। खरं तर जेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे ही सुनावणी झाली होती त्यावेळेस ठाकरे गटाचा असा दावा होता की आम्ही हे सगळे कागदपत्र ते इलेक्शन कमिशनला सबमिट केलेले आहे, त्याच्याबाबतचं एक्नॉलेजमेंटची कॉपी सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की त्यांच्याकडे अशी कुठलीही कॉपी नाही आहे किंवा इलेक्शन कमिशनकडे शिवसेनेची 2018ची कुठलीही घटना नाही आहे। त्यामुळे आपण जर इथे बघितलं तर ही सुद्धा उद्धव ठाकरे गटाची चूक आहे असं म्हटलं जाते की त्यांनी जे 2018 मध्ये जी निवडणूक झाली ज्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स करण्यात आल्या शिवसेनेच्या घटनेमध्ये त्याच्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत, जो पत्रव्यवहार आहे तो व्यवस्थित इलेक्शन कमिशनकडे केला नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा कालच्या निकालामध्ये जो त्यांच्या विरोधात गेलेला निकाल आहे, उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल गेलेला आहे, त्याच्यासाठी हा जो पत्रव्यवहार आहे किंवा ज्या गोष्टी इलेक्शन कमिशनकडे सबमिट करायला हव्या होत्या त्या न केल्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा निकाल गेला असं सुद्धा आता म्हटलं जात आहे। खरं तर याच्यावरच आता शिवसेनेच्या 2 गटामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटामधल्या काही नेत्यांमध्ये धुसफूस समोर येते आहे, त्याचबरोबर पत्रव्यवहार व्यवस्थित केला गेला की नाही याच्यावर सुद्धा आता चर्चा केली जाते। त्यामुळे याच्यातनं काय नेमकं समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे हा दुसरा मुद्दा होता ज्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात कालचा निकाल हा गेलेला आहे। आणि तिसरा मुद्दा आपण बघूया तो सुद्धा महत्त्वाचा आहे
25 जून 2022ला एक बैठक पार पडली होती आणि ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी असा ठराव करण्यात आला होता। त्यावेळेस त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना नेतेपदावरनं सुद्धा काढून टाकण्यात आलं होतं। त्याच्या जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये काही ठराव करण्यात आले होते, परंतु त्या ठरावावर जे कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांच्या सह्या नसल्याचं निरीक्षण काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलेलं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला होता की एक त्यांची कार्यकारिणीची सभा पार पडली 25 जूनला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असे निर्णय घेतले की एकनाथ शिंदेंना नेतेपदावरनं हटवण्यात यावं, इतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। परंतु या कार्यकारिणीमध्ये जे निर्णय झाले होते किंवा जे ठराव पास झाले होते त्या ठरावावर मात्र इथे जे कार्यकारिणीतले सदस्य आहेत त्यांची सही नाही आहे। तिथे राहुल शेवाळ्यांची सही आहे अनुमोदक म्हणून, परंतु राहुल शेवाळे हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नाही आहेत, त्यामुळे ती सही सुद्धा ग्राह्य धरता येत नाही आणि त्यामुळे असे कुठलेही ठराव झालेले नाही आहेत असा निष्कर्ष हा विधानसभा अध्यक्षांनी काढला आणि त्याच्यामुळे सुद्धा या ठरावावर सह्या नसल्यामुळे सुद्धा कालचा जो निर्णय आहे तो उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलेला आहे। अर्थात या सगळ्या निकालानंतर राहुल नार्वेकरांच्या या सगळ्या वर्डिक नंतर निकालानंतर आता उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे आणि तिथे पुन्हा एकदा या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही जी 3 कारणं होती ज्याच्यामुळे कालचा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेला असं आपल्याला म्हणता येईल।